सगळं छान चालू आहे, मग रिझोल्यूशनची काय गरज आहे? कम्फर्ट झोन मध्ये तुम्ही जेव्हा जाता, तू जसं म्हणता त्याला आपण कम्फर्ट झोन म्हणतो, काय गरज आहे त्याचा लॉंग टर्म परिणाम असा होतो की आपल्याला मोटिवेशन राहत नाही ओके. की काहीतरी करावं, रुटीन चाललंय चालू तर मग एक दिवस अचानक वाटतं की हे सगळं किती बोरिंग आहे, काहीतरी लाईफ मध्ये मोटिवेशन पाहिजे, एनर्जी पाहिजे, काहीतरी ऍडव्हेंचर पाहिजे लाईफ मध्ये, ह्याचं रुटीन झालंय सगळं आहे. पण ज्यावेळी आपण कम्फर्ट झोन मध्ये सेटल होतो त्यावेळी दोन गोष्टी होतात बघ. एक तर आपण निगेटिव्ह गोष्टींकडे जास्त लक्ष द्यायला लागतो, कारण काही मोटिवेशनच नाही ना पुढे काहीतरी चांगलं करायचं. मग माझं सगळं लक्ष आता कुठं चुकतंय, आता काय कमी आहे, हे असंच का घडलं, तसंच का घडलं, ह्याच्यात जास्त जातं. आणि मानसिकता तशीच झाल्यामुळं रिझोल्युशन केलं काय नाही केलं काय मला फरकच नाही पडत. पण आणखीन एक मुद्दा ह्याच्यात महत्वाचा आहे, म्हणजे तुमच्या आजूबाजूची लोक. तुम्ही जर का एका फॅमिली सिस्टीम मध्ये आहात आणि तुम्हीच जर का कम्फर्ट झोन मध्ये सेटल झाला, तुम्हालाही काही लोक फॉलो करतायत, मित्र असू देत, मैत्रिणी असू देत, तुमचे लहान भाऊ भावंड असू देत, तर तुम्हालाही लोक बघतायत ना आज. मग तुम्ही पण कम्फर्ट मध्ये गेला तर बाकीच्यांना पण काय वाटणार, जे तुमच्याकडे कुठेतरी रोल मॉडेल म्हणून बघतायत ते काय म्हणणार की हे असंच असतं, ठीक आहे, सेटल हो, कम्फर्टेबल हो, चालतंय, केलं नाही तरी चालतं, केलं नाही तरी चालेल. मग असं प्रत्येक जण कम्फर्ट मध्ये गेल्यावर प्रगती होणार कशी?